सेतू अभ्यास सन 2026-27 इयत्ता 4थी विषय मराठी. घटक क्रमांक 9 ऐका माझ्या शब्दात. कृती क्रमांक 1. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना खालील गोष्ट वाचनासाठी द्यायची आहे आणि त्यावर आधारित प्रश्नांची उत्तरे वहीमध्ये लिहायची आहेत. या गोष्टीवर आधारित 6 प्रश्न दिलेले आहेत आणि या 6 प्रश्नांची उत्तरे विद्यार्थ्यांना वहीमध्ये लिहायची आहेत. प्रश्न पहिला. या पाठातील पात्रे कोणती? उत्तर. या पाठातील पात्रे झुगी, तिचे आई बाबा, कोकरू, लांडगा, गावचे सरपंच, शाळेतील शिक्षक आणि मुख्याध्यापक ही आहेत. प्रश्न दुसरा. झुगी धावत झोपडीबाहेर का आली? उत्तर. कोकराचा ब्या ब्या असा ओरडण्याचा आवाज आल्यामुळे झुगी धावत झोपडीबाहेर आली. प्रश्न तिसरा. झुगी जोरजोरात का ओरडू लागली? उत्तर. लांडग्याला पळवून लावल्यानंतर कोकराचा जीव वाचला हे सांगण्यासाठी आणि सर्वांना सावध करण्यासाठी झुगी पळा पळा लांडगा पळा असे जोरजोरात ओरडू लागली. प्रश्न चौथा. गावच्या सरपंचांनी झुगीची पाठ का थोपटली? उत्तर. झुगीने दाखवलेल्या धाडसामुळे कोकराचा जीव वाचला म्हणून तिचे कौतुक करण्यासाठी गावच्या सरपंचांनी तिची पाठ थोपटली. प्रश्न पाचवा. झुगीमध्ये असलेले गुण सांगा. उत्तर. झुगी धाडसी, प्रसंगावधानी आणि हुशार मुलगी आहे. प्रश्न सहावा. वरील गोष्ट तुझ्या शब्दात लिही. उत्तर. झुगी नावाची एक धाडसी मुलगी आपल्या आईबाबांसोबत शेतातील झोपडीत राहत होती. एके दिवशी आई विहिरीवर पाणी आणायला गेल्यावर झुगीला कोकराचा ओरडण्याचा आवाज आला. तिने बाहेर जाऊन पाहिले तर तिला लांडगा दिसला. झुगी घाबरली नाही. तिने तत्परतेने झोपडीतील जळते लाकूड लांडग्याच्या दिशेने भिरकावले. आगीला पाहून लांडगा पळून गेला आणि कोकराचा जीव वाचला. झुगीच्या या धाडसाबद्दल गावातील सर्वांनी तिचे कौतुक केले. अशा पद्धतीने विद्यार्थ्यांनी स्वतःच्या शब्दामध्ये गोष्ट लिहायची आहे.